आता हा विषय बघा, नाही काय, कल्याण मित्रतेचे मानसिक अंतरंग, नाही काय, मित्रता खऱ्या अर्थाने. कधी कधी मला थोडस असं वाटते की म्हणजे कल्याण मित्रता हा शब्द जो आहे, हा म्हणजे थोडासा ज्याला अतिशय उच्च म्हणजे पातळीचा शब्द प्रयोग आहे, नाही काय. त्याची त्याची जी डेप्थ आहे, त्याची जी सखोलता आहे, ती सखोलता आपल्याला कधी कधी तेवढी म्हणजे लक्षात येत नाही, नाही काय. पण मात्र त्याच्यातला हा शब्दप्रयोग जो आहे, अर्धा दोघांची फोड केली, कल्याण आणि मित्रता. तर सर्वप्रथम आपण म्हणजे मित्रता, नाही काय, हे समजून घेतलं पाहिजे आणि त्याला जुडून असलेलं मग कल्याण मित्रता हे समजून घेण्याचा म्हणजे प्रयत्न केला पाहिजे. आणि हे सगळं म्हणजे मानसिक म्हणजे आहे, नाही काय. ह्या सगळ्या गोष्टी मानसिक पातळीच्या आहेत, नाही काय. आणि त्याच्या बरोबरच म्हणजे जुडलेला भाग जो आहे तो म्हणजे व्यवहारिक आहे, नाही काय. व्यवहारिक जर नसेल तर याचा काही उपयोग म्हणजे होणार नाही आपल्याला. आणि म्हणून म्हणजे कल्याण मित्रतेकडे पाहण्याचे आपले जे दृष्टिकोन जे आहेत, ते आपण म्हणजे सखोल आणि सूक्ष्म म्हणजे पद्धतीने म्हणजे जाणून घेतले पाहिजे. तर पहिलं वैशिष्ट्य काय आहे कल्याण मित्रतेचे मानसिक अंतरंग, कल्याण मित्रता ह्या विषयाचं पहिलं म्हणजे वैशिष्ट्य आहे, ती म्हणजे कल्याण मित्रता आपली जी काही आहे किंवा मित्रता म्हणा, ती म्हणजे अतिशय सहज आणि खुलेपणा असला पाहिजे, नाही काय. सहज आणि म्हणजे खुलेपणा. बऱ्याचदा काय होते म्हणजे आपल्याला आहे ना प्रश्न निर्माण होतो की मी म्हणजे काय बोलू, मी काय सांगू, माझ्याकडे तर काहीच नाही, नाही काय. आता एखाद्या धर्मचारीला किंवा धममित्राला, नाही काय, दोन पातळीवर आपण म्हणजे हॉरिझॉन्टल ज्याला म्हणतो आपण, नाही काय, म्हणजे समतल पातळीवरची म्हणजे मित्रता आणि वर्टिकल म्हणजे उच्च पातळीची मित्रता, अशा पद्धतीने या कल्याण मित्रतेचे ह्या दोन्ही म्हणजे छटा आहेत. आता आपण याच्यामध्ये म्हणजे विचार करतो आहे सहजता आणि खुलेपणा, नाही काय. हे त्याचं अतिशय म्हणजे म्हणजे सुंदर असं वैशिष्ट्य आहे. आणि जर थोडस लक्ष घातलं आपण, तर ही मित्रता जी आहे किंवा कल्याण मित्रता जी आहे, ती आपल्याला खऱ्या अर्थाने आपलं अंतरंग काया वाणी आणि मनाच्या पातळीवर आपल्याला शुद्ध करण्यासाठी मदत करत असते. शुद्धतेची म्हणजे आपल्याला जी मदत आहे ती या माध्यमाने होत असते. आणि म्हणून म्हणजे बाबासाहेबांच्या शब्दात जर पाहायचं झालं, तर बाबासाहेब बुद्ध आणि त्यांचा धम्म ह्या ग्रंथामध्ये काय म्हणतात, नाही काय, धम्म म्हणजे काय, नाही काय, या म्हणजे शीर्षकामध्ये शुद्धतेचे 3 स्तर आहेत, नाही काय. आणि काया वाणी आणि मन हे 3 स्तर आहेत. आणि या तीनही स्तरावर म्हणजे ज्याला म्हणूया शुद्धता प्राप्त करण्यासाठी, आणि कसं म्हणजे बुद्धाचं म्हणजे वाक्य कसं आहे, संपूर्ण धम्म आहे. कल्याण मित्रता म्हणजे संपूर्ण धम्म आहे, म्हणजे होल लाईफ, आपलं संपूर्ण म्हणजे जीवन, नाही काय, होल लाईफ म्हणजे कल्याण मित्रता आहे. आपलं म्हणजे जेव्हापासून आपल्याला समज आली, आपण धम्माच्या सान्निध्यात आलो, संघाच्या सान्निध्यात आलो, बुद्ध धम्म संघ हे 3 रत्न आपण सर्वश्रेष्ठ मानले आणि त्याला समर्पित होऊन त्याला प्राप्त करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करू लागलो, नाही काय. तेव्हापासून आपल्याला समज आल्यापासून, नाही काय, काया वाणी आणि मनाची शुद्धता प्राप्त करण्यासाठी कल्याण मित्रता आपल्याला मदत करत असते. आणि म्हणून हा विषय जो आहे, हा ज्याला म्हणजे की रोल म्हणतो ना आपण, की रोल म्हणजे संघाच्या सानिध्यात राहून स्वतःचा विकास करणे आणि समाजाच्या विकासासाठी योगदान देणे, या भूमिकेमधील ही जी मित्रता जी आहे, कल्याण मित्रता, ही एक प्रकारे मध्यवर्ती की रोल सारखी कार्यरत आहे. आणि म्हणून म्हणजे हा विषय अतिशय म्हणजे सखोलतेने समजून घेण्याचा म्हणजे आपण प्रयत्न केला पाहिजे. आपल्या आपल्या जीवनाचे क्षेत्र बघा, आपल्या जीवनाचे क्षेत्र काय काय आहेत, नाही काय. आपण म्हणजे कुटुंबामध्ये राहतो, कुटुंब हे आपलं एक क्षेत्र आहे, बरोबर आहे.
तर म्हणजे मुलांसोबत लहान असताना मोठे झाल्यावर बरोबरीचे खांद्याला खांदा लावून म्हणजे चालू शकतील असे मोठे झाल्यावर नाही काय कुटुंबामध्ये आपला मुलांसोबत पत्नीसोबत व्यवहार कसा असला पाहिजे, समाजामध्ये व्यवहार कसा असला पाहिजे, कार्यालयामध्ये कार्य करताना व्यवहार कसा असला पाहिजे, नाही काय अशा पद्धतीने घरामध्ये समाजामध्ये मित्रामध्ये सगळ्या ठिकाणी म्हणजे हा विषय आपल्याला प्रभावित करत असतो. आणि म्हणून संपूर्ण जीवन या विषयाने म्हणजे प्रभावित होत असते. एवढा मोठा म्हणून त्याला काय म्हटलं मी की रोल नाही काय मध्यवर्ती भूमिका आहे आपल्या जीवनामध्ये कल्याण मित्रता या विषयाची. तर याच्यामध्ये सगळ्यात प्रभावी नाही काय कोणती गोष्ट कार्यरत असते आपल्या म्हणजे खुलेपणामध्ये सहजतेमध्ये नाही काय कधी कधी म्हणजे मी असं सांगतोय की आपण काहीच ठरवायचं नाही बरं का, नाही काय सहजता नाही काय काही ठरवून जायचं नाही, वेळ घ्यायची फक्त. आपले जे धर्मचारी आहेत काही धर्ममित्र आहेत की बा मला तुम्हाला भेटायचं आहे चला आपण वेळ घालवू, अर्धा तास मिळेल का, एक तास मिळेल का, नाही काय 15 मिनिटं मिळतील का. आणि याच्यामध्ये एक अत्यंत महत्वाची बाब आहे, वैशिष्ट्य विकासाच्या दिशेने जायचं असेल तर आपल्याला कमिटमेंट पाहिजे राहते, म्हणजे प्रतिज्ञाबद्धता हवी असते, नाही काय सहजता पण आहे खुलेपणा पण असला पाहिजे. कोणत्याही मानवी जीवनातल्या आपल्या वैयक्तिक मानवी जीवनातलं आपण सांगू शकलो पाहिजे, नाही काय. आणि त्याच्यासाठी मुळात मग काय करावं लागेल हे म्हणजे इतकं सोपं नाही आहे. आपल्याला जास्तीत जास्त काय करावं लागेल वेळ म्हणजे द्यावा लागेल, नाही काय. आणि त्याच्यासाठी कमिटमेंट पाहिजे, त्याच्यासाठी प्रतिज्ञाबद्धता पाहिजे, नाही काय. म्हणजे प्रतिज्ञाबद्धता कमिटमेंट ती कशी, तर मी आठवडी भेटणार, मी 15 दिवसातून भेटणार, मी 1 महिन्यातून भेटणार, अशी आपली प्रतिज्ञाबद्धता पाहिजे असते, नाही काय. आणि वेळेचं काहीही म्हणजे याला अंत नाही. तुमच्याकडे जर वेळ असेल 15 मिनिटासाठी भेटा, तुमच्याकडे जर वेळ असेल अर्ध्या तासासाठी भेटा, वेळ असेल तर 1 तासासाठी भेटा, पण मात्र नाही काय याच्यामध्ये सातत्य पाहिजे, नियमितता पाहिजे. तर आपण नाही काय सातत्य असेल नियमितता असेल तर आपण म्हणजे हळूहळू नाही काय त्या कल्याण मित्रतेचे सानिध्य जे आहे सहवास जो आहे तो वैयक्तिक आपल्या विकासाच्या दृष्टीने महत्वाचा ठरतो आणि आपल्याला विकासाच्या दिशेने जाण्यासाठी त्याची म्हणजे मदत होते. तर अशा पद्धतीने कमिटमेंट नाही काय अत्यंत महत्वाची बाब आहे याच्यामध्ये. आणि ती म्हणजे आपण सगळ्या पातळीवर धम्ममित्र पातळी, धम्मचारी पातळी नाही का ह्या सगळ्या पातळीवर म्हणजे विदाऊट कमिटमेंट आपण म्हणजे पुढं म्हणजे जाऊ शकत नाही. आणि म्हणून अत्यंत म्हणजे महत्वाची भूमिका म्हणजे या विषय जो आहे आपल्या जीवनामध्ये म्हणजे घेत असतो. यानंतर म्हणजे याच्यातला म्हणजे दुसरा भाग जे म्हणजे मानसिक दृष्टिकोनातून जो महत्वाचा आहे तो म्हणजे हळूहळू आपण हे बघू की आपली कल्याण मित्रता ही प्रभावी कल्याण मित्रतेमध्ये कशी म्हणजे परिवर्तित होईल. अतिशय प्रभावी व्हर्टिकल जाणारी उच्च दिशेला जाणारी आणि लोकोत्तर दिशेला जाणारी आपली कल्याण मित्रता प्रभावीपणे कशी परिवर्तित आपल्याला करता येईल. आणि त्यासाठी अत्यंत महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे आपल्याला आपल्या स्वभावाविषयी म्हणजे जाणीव म्हणजे झाली पाहिजे, नाही काय. आपले स्वभाव वैयक्तिक कसे आहेत नाही काय त्याची जाणीव झाली पाहिजे. आपण सगळे जण म्हणजे युनिक आहोत, आपलं सगळे म्हणजे पुरुष स्त्रिया सगळे इंडिव्हिज्युअल सगळे व्यक्तिमत्व हे कसे आहेत एका विशिष्ट स्टाईलने वागत असतात. आणि म्हणून म्हणजे आपण वागताना नाही काय आपल्याला कोणत्या गोष्टी म्हणजे प्रभावित करतात, आपण कुठेतरी म्हणजे ग्रुप ज्याला म्हणतो गट संस्कारितेच्या म्हणजे प्रभावामध्ये जातो काय नाही काय त्याचा पण आपण म्हणजे बारकाईने म्हणजे स्वभावाविषयी आपण जाणून घेण्याचा म्हणजे प्रयत्न म्हणजे केला पाहिजे. आणि म्हणून कधी कधी काय 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 होते आपल्याकडनं माहिती आहे का, म्हणजे कधी कधी आपण म्हणजे प्रभावामध्ये म्हणजे जातो आणि म्हणजे यांनी सांगितलं
धम्मचारींनी सांगितलं, आचार्याने सांगितलं, उपाध्यायाने सांगितलं, नाही काय, आणि म्हणून मी ते केलंच पाहिजे, नाही काय. कसं होते म्हणजे अशा पद्धतीने आपण प्रभावात जाऊन करण्याचा प्रयत्न करतो. पण कल्याण मित्रता ही तुम्हाला अशा प्रकारे प्रभावात जाण्यासाठी सुचवत नाही, नाही काय. आपण आपल्या म्हणजे स्वतःच्या संस्कारामुळे, नाही काय, आपण आपल्या स्वतःच्या संस्कारामुळे अशा पद्धतीने प्रभावात होऊन वावरत असतो. खऱ्या अर्थाने आपण म्हणजे उर्गेन संरक्षितांनी शिकवलेला जो विषय आहे, नाही काय, व्यक्ती, समूह आणि आध्यात्मिक समाज याचा अभ्यास जरूर करतो. पण त्याची म्हणजे प्रॅक्टिकॅलिटी, त्याची व्यावहारिकता, त्याच्यामधली सखोलता ही आपल्याला म्हणजे लक्षात येत नाही. व्यक्ती म्हणून आपण घडलो पाहिजे, यासाठी आपण सातत्याने चिंतन केलं पाहिजे. आपण सातत्याने, नाही काय, खोली गाठली पाहिजे. तत्व आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि म्हणून म्हणजे कोणाच्याही प्रभावात मी जाऊ नये. स्वतःला तपासण्याची गरज आहे. मी कोणाच्या प्रभावामध्ये जातोय, मी कोणाच्या प्रभावामध्ये वावरतो आहे, कोणाच्या धम्म प्रवचनाचा अत्यंत म्हणजे माझ्या हृदयावर परिणाम होतो आहे. स्वतःला प्रश्न विचारायचा, काय मी कोणाच्या प्रभावामध्ये आचरण करतो का, नाही काय, हे आपण म्हणजे लक्षात म्हणजे घेतलं पाहिजे. आणि त्याच्यासाठी आपल्याला एक अतिशय चांगला संस्कार निर्माण करण्याची गरज आहे. आणि तो संस्कार म्हणजे दरवर्षी बघा, आपण सगळेजण आपला जन्मदिवस साजरा करतो, नाही काय, वाढदिवस येतो. तर एक सवय म्हणजे चांगली जी आहे, चांगला संस्कार जो आहे, वाढदिवसाला कमीत कमी अर्धा तास स्वतःच चिंतन करणे, एकांतात बसणे आणि स्वतःचं मूल्यांकन करणे, नाही काय. स्वतःच जर मूल्यांकन करण्याचा स्वतःला म्हणजे सवय लावली आणि म्हणजे धम्म मार्गावर, नाही काय, मी कशा पद्धतीने आरूढ आहे, नाही काय, हे सगळं कसं कसं माहिती आहे का, हे म्हणजे बुद्धीला सगळं कळते, नाही काय. सुपटीपन्नो, उजुपटीपन्नो, न्यायपटीपन्नो, सामीची पटीपन्नो, हा सन्मार्ग आहे, हा उचित मार्ग आहे, हा न्यायाचा मार्ग आहे, हे सगळं बुद्धीला पटते. तहान लागली तर पाणी आपल्या जवळ येते की आपण पाण्याच्या जवळ जातो, बरोबर आहे है ना. याच्यावर म्हणजे चिंतन करायचं. आणि म्हणून म्हणजे हे तत्व काय सांगते, आपण म्हणजे पाण्याच्या जवळ जातो. तहान लागली तर विहिरीतून पाणी घेणार, नळातून पाणी घेणार, घरी असलेला जो काही म्हणजे स्टीलचा गुंड असेल त्याच्यामध्ये जाऊन पाणी घेणार. म्हणजे आपल्याला म्हणजे पाऊल टाकावं लागतं, आपल्याला पुढाकार घ्यावा लागतो. तर पुढाकार घेणे, नाही काय, मित्रतेमधील सगळ्यात म्हणजे महत्वाचं तत्व आहे, हे लक्षात घ्यायचं, नाही काय. आणि त्याच्यासाठी आपल्याला पुढाकार घेणे आणि म्हणजे वेळ घेणे, भेटणे, यासाठी या तत्वाची अतिशय चांगली समज निर्माण म्हणजे झाली पाहिजे, नाही काय. आता म्हणजे लोक म्हणजे काही ना काही म्हणजे आपल्याला भेटायला जरूर येतील, पण मात्र मित्रता जर विकसित करायची असेल तर पुढाकाराचा म्हणजे संस्कार टाकणं अत्यंत महत्वाचं आहे, नाही काय. आपण जर वाट बघत राहू की कुणीतरी येईल आणि मला भेटेल, तर अशामुळे मित्रता वाढीस लागणार नाही, नाही काय. कुणीतरी येईल आणि मला भेटेल, नाही काय, हा म्हणजे कल्याण मित्रतेमधला विकासाच्या दृष्टीने म्हणजे चुकीचा भाग झाला, रॉंग अंडरस्टँडिंग झालं. म्हणून ह्या रॉंग अंडरस्टँडिंगला परिवर्तित केलं पाहिजे, नाही काय, करेक्ट अंडरस्टँडिंग मध्ये, नाही काय. सम्यक दृष्टी कशी विकसित होते, वर्गेन संरक्षित कसं शिकवतात, नाही काय. टू चेंज, पहिल्यांदा काय केलं पाहिजे, आपले चुकीचे समज हे आपण दुरुस्त केले पाहिजे. चुकीचा समज कसं, मला लोक येऊन भेटतील, हा चुकीचा समज झाला, नाही काय. मित्रता मला विकसित करायची आहे आणि म्हणून मी पुढाकार घेतला पाहिजे, नाही काय. मी म्हणजे याच्यामधलं तिसरं जे म्हणजे आपण वैशिष्ट्य पाहू ते म्हणजे स्वतःच्या म्हणजे स्वभावाविषयी थोडीशी अजून म्हणजे जाणीव जी आहे ती म्हणजे कशी आपल्याला लक्षात घेता येईल, नाही काय. कारण की काय होतं की आपलं आचरण,
हे म्हणजे मेकॅनिकल व्हायला, यांत्रिक व्हायला वेळ लागत नाही. अजाणतेपणी, नाही काय, अनवधानाने केव्हाही आपलं आचरण हे मेकॅनिकल, यांत्रिक म्हणजे होऊ शकतं, नाही काय. आणि म्हणून आपण अतिशय जागृत म्हणजे राहण्याची म्हणजे आवश्यकता आहे. तर 3 गोष्टी आपल्या लक्षात, सूक्ष्मतेने पाहायचं झालं तर 3 गोष्टी म्हणजे लक्षात घेण्याची आपल्याला गरज आहे. पहिली गोष्ट, सातत्याने म्हणजे जागृती निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून काय मी म्हणजे पूर्वग्रह दूषित तर नाही, माझा पाहण्याचा म्हणजे दृष्टिकोन सगळ्या व्यक्तिमत्वांकडे, माझ्या मित्रांकडे, माझ्या कुटुंबामध्ये, माझी मुलगी असेल, माझा मुलगा असेल, धममित्र माझे मित्र आहेत, धर्मचारी माझे मित्र आहेत, ह्या सगळ्यांकडे कुठं ना कुठं आपल्या मनावर छाप पडलेली असते आणि आपण पूर्वग्रहातून पाहत असतो, नाही काय. आपण म्हणजे माणूस म्हणून आज नवा दिवस आहे, नाही काय, कालचा दिवस संपला, तो भूतकाळ झाला, आज नवा दिवस आहे. आणि म्हणून हे नवीन 24 तास, हा नवा दिवस मी माणूस म्हणून म्हणजे नव्या दृष्टिकोनातून प्रत्येकाकडे म्हणजे पाहू शकलो पाहिजे. अशा पद्धतीने आपल्याला म्हणजे आपली मानसिकता बदलण्याची गरज आहे. आणि म्हणून मोठ्या प्रमाणामध्ये आपल्यामध्ये काय असतो, पूर्वग्रह दूषितपणा, त्याची आपण बळी ठरतो आणि तो आपल्याला म्हणजे बदलू देत नाही, तो आपल्याला विकासाच्या दिशेने जाऊ देत नाही. म्हणून स्वतःचा स्वभाव, नाही काय, वारंवार चिंतन करून बघायचा की मी पूर्वग्रह दूषित तर नाही आहे, नेहमी मी म्हणजे नव्या दृष्टिकोनातून म्हणजे जगाकडे पाहू शकतो का, माझ्या मित्रांकडे पाहू शकतो का, कुटुंबातील लोकांकडे पाहू शकतो का. हा जर म्हणजे दृष्टिकोन जो आहे पूर्वग्रह दूषितपणा सोडून देण्याचा आणि नव्या दृष्टिकोनातून पाहण्याचा, हा जितका सूक्ष्मतेने आपण बघू आणि त्याचा विकास करू, तर आपली मित्रता ही अलौकिक वर्टिकल म्हणजे मित्रतेमध्ये परिवर्तित व्हायला म्हणजे उशीर लागणार नाही. आणि म्हणून याला जुळून दुसरी संस्कारितता जी काम करते ती म्हणजे आपले व्ह्यूज असतात, नाही काय. स्वभावाविषयी आपण जाणण्याचा प्रयत्न करतोय, तर आपले व्ह्यूज असतात. व्ह्यूज म्हणजे निरनिराळ्या प्रकारच्या धारणा. आपण बघा म्हणजे रूढी परंपरा म्हणत असतो, नाही काय. अत्यंत म्हणजे निरनिराळ्या रूढी परंपरेचे आपण आजही म्हणजे त्याला काय म्हणतो, बळी पडतो. बौद्ध झालोत आपण, धम्ममित्र झालोत आपण, नाही काय, पण तरी पण रूढी संस्कार म्हणजे ब्रेक करणे, तोडणे आणि त्याच्या बाहेर पडणे, निरनिराळ्या आपल्या ज्या मानसिक धारणा आहेत त्या धारणांमधून बाहेर पडणे, हे अत्यंत म्हणजे सूक्ष्मपणे आपल्या स्वभावावर कार्य करण्याची बाब आहे. आणि म्हणून वारंवार तपासलं पाहिजे आपल्या धारणा कशा आहेत. मी कुठे ना कुठे रूढी परंपरेच्या म्हणजे बळी तर नाही आहे, नाही काय. आता बघा म्हणजे काही काही लोक कसं, एक छोट साधंसं उदाहरण देतो मी. आता जानेवारी महिना गेला, आता जानेवारी महिन्यामध्ये म्हणजे सण कोणता येतो, हं? जानेवारी महिन्यामध्ये आपण सगळे तिळगुळ खातो, नाही काय. हं? तर म्हणजे आजही म्हणजे लोक, नाही काय, तिळगुळ तयार करतात, वाटतात. तर कधीतरी स्वतःला विचारतो का हे मी का करतो, मी त्या संस्कारातनं बाहेर पडलेला आहे का. म्हणजे त्या संस्कारामधून 14 जानेवारी जे आहे म्हणजे संक्रांत, नाही काय, तर संक्रांतीलाच तिळगुळ बनवायचा. वर्षभर 365 दिवस आहे, त्या दिवशी नाही बनवू शकत का. हं? त्याला काही म्हणजे म्हणजे 14 जानेवारीलाच बनवला पाहिजे, नाही काय. ह्या संस्कारामधून आपण जर वावरत असू तर म्हणजे कसं आहे, आपण धारणा, आपण परंपरा, आपण रूढीचे शिकार आहोत. आणि एका बाजूला आपण बदलण्यासाठी निघालेलो आहोत, आपण परिवर्तन पावण्यासाठी निघालेलो आहोत, नाही काय. तर न जाणतेने, नाही काय, अनवधानाने अशा प्रकारे अनेक म्हणजे संस्काराचे, नाही काय, आपण बळी असतो. आपण म्हणजे सूक्ष्मतेने स्वतःकडे पाहत नाही. म्हणून निरनिराळ्या स्वतःच्या धारणा, व्ह्यूज, नाही काय, याकडे लक्ष दिलं पाहिजे. असे वर्षभर अनेक सण येऊन जातात,
नाही काय, आणि त्याच्यामधून बाहेर पडण्यासाठी म्हणजे रिअल बुद्धिस्ट, नाही काय, खऱ्या अर्थाने बौद्ध म्हणून आपण जीवन म्हणजे जगण्यासाठी या पद्धतीने सूक्ष्मतेने म्हणजे स्वतःकडे पाहण्याचं शिकण्याची म्हणजे आवश्यकता आहे. आणि त्यानंतरचा सूक्ष्म भाग जो आहे यशातला, नाही काय, कल्याण मित्रतेमध्ये म्हणजे हे जे आहे शेअरिंग ज्याला म्हणतो, या प्रकारच्या ज्या सगळ्या स्वतःच्या जीवनाविषयीच्या ज्या गोष्टी आहेत त्या कल्याण मित्रतेमध्ये आपण शेअर करत असतो, स्वतःकडे बघत असतो, नाही काय. तर तिसरा भाग कोणता आहे? वर्तणुकीचा भाग आहे. आपली वर्तणूक, आपलं बिहेवियर, नाही काय. आपल्या बिहेवियर मध्ये, आपल्या वर्तणुकीमध्ये काय होते, म्हणजे आपलं चालणं, बोलणं, आपली एक विशिष्ट पद्धतीने बोलण्याची जी ढब आहे, नाही काय, ती ढब, नाही काय, आपला टोन, नाही काय, बोलण्याचे जे म्हणजे केव्हा आवाज उंच होणे, केव्हा आवाज म्हणजे संथ होणे, नाही काय, ह्या सगळ्या गोष्टी, नाही काय, अतिशय म्हणजे सुंदर उदाहरण द्यायचं झालं, नाही काय, वर्तणुकीचं, नाही काय, तर बघा, म्हणजे बुद्धापासून आलेल्या ह्या ज्या गोष्टी आहेत, तर जेव्हा म्हणजे हे पाचही म्हणजे बुद्धाचे जे शिष्य जे आहेत, नाही काय, ते म्हणजे भिक्खू होतात, नाही काय, पहिल्यांदा ते परिव्राजक असतात. बुद्ध जेव्हा त्यांना भेटायला जातात तेव्हा ते साधे संन्यासी असतात, परिव्राजक असतात. आणि मग ते बुद्धासोबत म्हणजे कल्याण मित्रता त्यांची विकसित होते. आणि हळूहळू एक एक जण, नाही काय, बुद्धासोबतच्या कल्याण मित्रतेमुळे म्हणजे श्रोतापन्न होतो, सकृदागामी अरहंत होतो, अशा पद्धतीने ते वाटचाल करतात. तर अस्सजी जो आहे, अश्वजित जो आहे, नाही काय, तर त्याची आणि सारीपुत्राची भेट होते बघा, नाही काय. तर सारीपुत्र जे आहे कशाने प्रभावित होतो? फक्त म्हणजे अश्वजिताच्या पाठीमागची जी कृती आहे, पाठमोरा भाग जो आहे, तो पाहून म्हणजे सारीपुत्र प्रभावित होतो, की काय अप्रतिम, किती जागृतीपूर्ण याचं चालणं आहे, नाही काय. या गोष्टीने म्हणजे तो प्रभावित होतो आणि याचा गुरु जो आहे तो निश्चितच काहीतरी उच्च पातळीचा म्हणजे गुरु असला पाहिजे, ही भावना त्याच्या मनामध्ये निर्माण होते सारीपुत्राच्या. बघा, फक्त म्हणजे पाठमोरी आकृती म्हणजे पाहिल्याने. अधिक एक म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर अश्वजिताच्याच म्हणजे जीवनाचं उदाहरण आहे. एकदा त्याचं चिवर म्हणजे खाली जमिनीला म्हणजे स्पर्श करत असते. तर एक अतिशय लहान मुलगा त्याला लक्षात आणून देतो, की म्हणते तुमचं चिवर आहे ना, म्हणजे जमिनीला स्पर्श करत आहे. तर अश्वजित हे तात्काळ आपलं चिवर सावरतात आणि त्या लहान मुलाला वाकून म्हणजे नमस्कार करतात आणि त्याला धन्यवाद देतात, नाही काय. तर आपली वर्तणूक, नाही काय, जेव्हा धम्माचं सानिध्य मिळते, आपल्याला धम्मचारी म्हणजे अनुभवी आपल्याला मिळतात, धम्ममित्र, नाही काय, अनुभवी आपल्याला मिळतात आणि आपण सगळे एकमेकांच्या म्हणजे मित्रतेच्या साखळीमध्ये आपण गुंफले जातो, नाही काय. संघरक्षित कसं म्हणतात, की कल्याण मित्रता हे एक प्रकारे जाळं आहे, नाही काय, गोल्डन नेट, नाही काय, सुवर्ण जाळं आहे. आपण सगळे मिळून वैयक्तिक विकास आणि एकमेकांच्या विकासासाठी झटणारे लोक आहोत. अशा पद्धतीने म्हणजे हे जाळं आपल्याला मदत करते आणि म्हणून आपली वर्तणूक, आपलं बिहेवियर हे प्रभावित होत असते आपल्या मित्रतेमुळे, नाही काय. या पद्धतीने म्हणजे स्वतःच्या स्वभावाकडे जाणण्यासाठी पूर्वग्रह दूषितपणा आणि आपल्या धारणा आणि आपली वर्तणूक, हे आपलं बिहेवियर, ह्या तीनही पातळीवर सूक्ष्मतेने आपण लक्ष देण्याची आवश्यकता आहे. आणि म्हणून म्हणजे याला कोणती गोष्ट मदत करते? अशा पद्धतीने सूक्ष्मतेने म्हणजे परिवर्तन घडून येण्यासाठी आपल्याला जर मदत करत असेल तर ते म्हणजे आपलं सकारात्मकशील आणि आपलं म्हणजे नियमित आपण करत असलेलं ध्यान, नाही काय. बाबासाहेबांच्या शब्दात सांगायचं झालं तर म्हणजे ध्यान आणि सकारात्मकशील हे आपल्या तीनही मूळ स्वभावामध्ये परिवर्तन घडवून आणतात. तीनही मूळ, त्याला नकारात्मक स्वभाव म्हणतो आपण, नाही काय. तीन मूळ नकारात्मक स्वभाव काय आहेत? लोभ, मोह आणि द्वेष, नाही काय. कल्याण मित्रता संपूर्ण धम्म आहे.
नाही काय. ह्या दृष्टीने जर आपण लक्षात घेतलं तर आपल्याला काय लक्षात येईल, या तीनही मूळ स्वभावाच्या विशिष्ट म्हणजे निरनिराळे, त्याला म्हणूया की म्हणजे त्याला असं म्हटलं जातं की प्रायमरी, सेकंडरी आणि टर्टियरी. म्हणजे प्रायमरी म्हणजे प्रथम, तर हे तीन मूळ स्वभाव प्रथम आहे. आणि सेकंडरी म्हणजे याचे उपस्वभाव, आणि टर्टियरी म्हणजे त्याचेही उपस्वभाव. नाही काय. म्हणून आपण कसं शिकतो, नो युअर माइंड. नो युअर माइंड मध्ये आपण 51 प्रकारच्या मानसिक अवस्था म्हणजे शिकत असतो. तर आपला स्वभाव आपल्याला जाणता आला पाहिजे. जर आपण आपला स्वभाव जाणण्याचा प्रयत्न केला, आपल्या स्वभावाविषयी आपल्याला सखोल म्हणजे जाणीव झाली, तर आपण आपली मित्रता जी आहे अतिशय सखोल म्हणजे जाऊ शकते आणि मित्रता विकसित होऊ शकते. नाही काय. तर मग म्हणजे स्वभावाविषयी जाणण्यासाठी तुम्ही किती सूक्ष्म पद्धतीने पाहू शकता स्वतःकडे. नाही काय. याचा कधी विचार केला का आपण? आपण किती सूक्ष्मतेने स्वतःच्या स्वभावाला जाणतो. आता त्याच्या काही भूमिका म्हणजे म्हणजे स्वभाव आणि टर्टियरी म्हणजे त्याचे उपस्वभाव, याला जर पाहण्याचा प्रयत्न केला तर काय लक्षात येईल आपल्याला? माझा स्वभाव खूप चिंता करण्याचा, काळजी करण्याचा, अनावश्यक भीती बाळगण्याचा, म्हणजे काळजी, भीती, नाही काय, अनावश्यक. आता काय झालेलं आहे बघा, म्हणजे कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर कोरोनाने मरणाऱ्यांची संख्या कमी आहे. मृत्यू दर कोरोनाचा हा फार कमी आहे. नाही काय. फ्ल्यू ज्याला म्हणतो आपण, ताप, नाही काय, निरनिराळ्या व्हायरसने ताप येतो. तर फ्ल्यूने, निरनिराळ्या प्रकारच्या तापाने मरणाऱ्यांची संख्या ह्या कोरोनापेक्षा जास्त आहे. नाही का. पण मात्र कोरोनाची एवढी दहशत, एवढी भीती निर्माण झाली, तर त्या भीतीने, त्या दहशतीने आणि म्हणजे अस्थमा असेल, किंवा डायबिटीज असेल, किंवा किडनीचा काही त्रास असेल, तर त्याच्याने जास्त लोक मरण पावले. कोरोनाने अत्यंत कमी लोक मरण पावले. पण भीतीमुळे जास्त लोक मरण पावत आहेत. आणि म्हणून म्हणजे स्वभाव हा ओळखता आला पाहिजे. स्वभाव पाहता आला पाहिजे. सगळ्यांनी अंतर्मुख होऊन स्वतःचे स्वभाव तपासले पाहिजे. मित्रता कशासाठी आहे? स्वभावामध्ये परिवर्तन घडवून आणण्यासाठी. आणि म्हणून मित्रतेमध्ये आपल्याला हे बोलता आलं पाहिजे. नाही काय. धम्ममित्रांसोबत, धम्मचारींसोबत या सुवर्ण जाळ्यामध्ये आपल्याला हे म्हणजे आपलं स्वभावाविषयीचं ज्ञान जे आहे ते सांगता आलं पाहिजे, की माझा स्वभाव कसा आहे. मी भित्र्या स्वभावाचा आहे का? मी खूप चिंता करतो का? नाही काय. त्याच्यामध्ये मग कोणाकडनं मला सांत्वन मिळू शकते, कोणाकडनं मला माझं धैर्य प्राप्त करता येईल. तर या पद्धतीने आपल्याला पाहता आलं पाहिजे. याचबरोबर आपण कशामुळे असुरक्षित होतो, कोणती गोष्ट घडली तर आपल्याला असुरक्षितता निर्माण होते, आपल्याला तो स्वभाव पाहता आला पाहिजे. नाही काय. माझा स्वभाव म्हणजे हा म्हणजे ज्याला आपण गाठी म्हणतो ना, गाठी धरून ठेवतो का? 15 वर्ष झाले, ती जुनी आठवण करतो. 15 वर्षापूर्वी ही व्यक्ती अशी अशी म्हणजे माझ्यासोबत वागली होती. अरे बाबा, 15 वर्षामध्ये त्या व्यक्तीमध्ये कितीतरी परिवर्तन घडून आलेलं असेल. आणि मी 15 वर्षाच्या जुन्या पूर्वग्रहामधून मी त्याला पाहतो आहे. नाही काय. धम्माच्या सानिध्यात असलेलं मित्रता विकसित करणारं व्यक्तिमत्व असं 15 वर्षापूर्वीच पाहून चालेल का? नाही काय. अशा पद्धतीने मित्रता विकसित होऊ शकेल का? नाही. नाही काय. म्हणून मला आजच्या म्हणजे दृष्टिकोनातून, नव्या दृष्टिकोनातून पाहता आलं पाहिजे. म्हणून माझा गाठी बांधण्याचा 5 वर्ष जुनं, 10 वर्ष जुनं, 15 वर्ष जुनं असं पाहण्याचा म्हणजे माझा प्रकार आहे का? नाही काय. मी ग्रज ज्याला म्हणतात, गाठी बांधून ठेवणे, मला मत्सर म्हणजे हेवा वाटतो का? नाही काय. माझा द्वेष कसा आहे, म्हणजे हे द्वेषाचे भाऊ बहीण आहेत. हे जे सूक्ष्म जे आहेत ना, हे म्हणजे द्वेषाचे भाऊ बहीण आहेत. आणि म्हणून ते आपण लक्षात घेतलं पाहिजे, ते पाहिलं पाहिजे. नाही काय. कधी कधी काय होते माहिती कधी आहे का, आपल्या स्वभावाला जाणण्यासाठी म्हणजे ज्याला काय स्वतःवर दया करणे, आत्मदया, सेल्फ पीटी. नाही काय. माझा अशा पद्धतीचा स्वभाव आहे का? मला कोणत्या गोष्टीमुळे अपराधी पण वाटते. नाही काय.
संघामध्ये अतिशय सुंदर म्हणजे वातावरण आहे, नाही काय, पापदेसना करणे. जर तुमचं मित्र चॅप्टर असेल तर म्हणजे मी मोकळा होतो का माझ्या मित्र चॅप्टर मध्ये? कोणत्याही सूक्ष्म छोटीशी जरी म्हणजे समजा मी मुलाला नाही काय अपशब्दाने बोललो असेल, नाही काय, अपमानजनक शब्दप्रयोग माझ्यातनं झालेले असतील, नाही काय, मी कठोर शब्दप्रयोग केलेला असेल, तर कुठंतरी मी त्याची पापदेसना केली पाहिजे. मी मित्र चॅप्टर मध्ये धर्मचारी सोबत संपर्कामध्ये मी त्याची पापदसना करतो का, नाही काय? तर हा जो अपराधीपणा, दोषीपणा, काहीतरी गुन्हा घडला माझ्याकडनं आचरणाच्या दृष्टिकोनातून, तर ते मला लक्षात येतं का? आणि त्याच्याविषयी म्हणजे सहजता आणि खुलेपणा आहे का? मी खूप म्हणजे मोकळ्या मनाने स्वतःला व्यक्त करतो, स्वतःला व्यक्त करून मी मोकळा होतो, अशा प्रकारचा माझा स्वभाव मी विकसित करतो आहे का? तर कल्याण मित्रतेमध्ये ह्या सगळ्या गोष्टी आपण मोकळेपणाने बोलू शकतो का हे पाहिलं पाहिजे. कधी कधी आहे ना, म्हणजे आपल्याला ज्याला म्हणतो पश्चातापाची भावना खूप असते, नाही काय, खूप मोठ्या प्रमाणात तीव्र म्हणजे खेद निर्माण होतो, पश्चातापाची भावना. तर माझा स्वभाव कसा आहे, नाही काय, माझ्यामध्ये पश्चाताप निर्माण होतो का? कधी कधी म्हणजे फार टोचणी निर्माण होते, एखादी गोष्ट म्हणजे चांगली झाली नाही, अपेक्षेनुसार झाली नाही, तर मला ना कुठेतरी सातत्याने सलत राहते, टोचत राहते. तर मी माझ्या मित्रांसोबत ते म्हणजे मोकळेपणाने बोलू शकतो का, नाही का, याकडे आपण पाहण्याचा म्हणजे प्रयत्न केला पाहिजे. त्याचबरोबर मी म्हणजे खूप अहंकारी आहे की कमी अहंकारी आहे, की मला अहंकाराची लहर येते, म्हणजे माझा स्वभाव कसा आहे, नाही काय. मित्रतेमध्ये ह्या अत्यंत सूक्ष्म गोष्टी म्हणजे परिवर्तनाच्या दिशेने आपल्यामध्ये मोकळेपणा जर असेल तर या प्रकारच्या सूक्ष्म गोष्टी आपण बदलू शकतो आणि त्याच्यामध्ये परिवर्तन घडवून आणू शकतो. आणि त्याच्यामध्ये गरज कशाची आहे? वारंवार मोकळं होणे, वारंवार सहजतेने बोलणे, स्वतःला व्यक्त करणे, नाही काय. त्याचबरोबर म्हणजे कधी कधी काय होते की म्हणजे ज्याला म्हणजे आशा सोडून देणे, नाही काय. कसं आहे, आता 5 वर्ष झाले धममित्र आहे, 6 वर्ष झाले धममित्र आहे, 10 वर्ष झाले धममित्र आहे, तर एक प्रकारे कशी निराशा निर्माण होते. हे केव्हा मला धर्मचारी बनवतील, नाही काय. 15 वर्ष होऊन गेले, सगळे शिबिर झाले, नाही काय, तरी पण माझ्याकडे यांचं लक्ष नाही, नाही काय. अशा पद्धतीने कसं होते, कधी कधी आपलं मन म्हणजे शंका पण निर्माण होते, संशय पण निर्माण होतो आणि त्याचबरोबर आपल्याला कीड पण येते, संताप पण निर्माण होतो. हे सगळे शब्दप्रयोग मी व्यक्त करतो आहे हे स्वभावाचे आहेत बरं का, नाही काय. संताप आपला स्वभाव आहे, कीड आपला स्वभाव आहे, नाही काय, संशय घेणे आपला स्वभाव आहे आणि दीर्घ कालावधी झाला तर आशा सोडून देणे, अशा प्रकारची निराशा, हे सगळे म्हणजे मानसिक, मी त्याला म्हटलेलं आहे अंतरंग, नाही काय. हे सगळे मानसिक म्हणजे नकारात्मक आपल्या छटा आहेत. म्हणून आपल्याला ओळखणं आवश्यक आहे की मी कसा आहे, माझ्या मधले म्हणजे निरनिराळे हे नकारात्मक स्वभाव कसे आहेत. आणि म्हणून बाबासाहेब काय म्हणतात, बुद्ध आणि त्यांचा धम्म ह्या ग्रंथामध्ये बाबासाहेबांची मांडणी जी आहे, धम्म म्हणजे काय, शुद्धता करायची आहे आपल्याला. कल्याण मित्रतेच्या माध्यमाने काया, वाणी आणि मनाच्या तीनही पातळीवर शुद्धता प्राप्त करायची आहे. तर बाबासाहेब म्हणतात की ह्या सगळ्या नकारात्मक गोष्टी, ह्या सगळ्या नकारात्मक मानवी मनाच्या छटा, ह्या म्हणजे साधनेला बाधक ठरतात. कसे शब्द आहेत? साधना, साधना म्हणजे आपलं ध्यान, नाही काय. साधना म्हणजे आनापानसती, साधना म्हणजे मैत्री भावना, साधना म्हणजे 6 धातूचं ध्यान, साधना म्हणजे विपश्यनेचं ध्यान, नाही काय. त्या सगळ्यांना आपण एका शब्दात म्हणजे म्हणतो ध्यान. आणि बाबासाहेब काय म्हणतात, या नकारात्मक मानवी मनाच्या छटा, ज्याचे प्रमुख म्हणजे लोभ मोह द्वेष हे 3 प्रमुख आहेत आणि त्याच्या ह्या सगळ्या छटा आहेत, या आपल्या साधनेला बाधक ठरतात. बंधू आणि भगिनींनो, स्वभाव जर ओळखले आणि आपली वाटचाल हळूहळू पुढे राहिली तर बाबासाहेब त्याला म्हणतात सकारात्मकशील आणि ध्यान, ह्या दोघांच्या म्हणजे संतुलित म्हणजे प्रयत्नाने 4 प्रकारचे म्हणजे काय होतात, स्मृती उपस्थान निर्माण होतात. कायानुपश्यना,
वेदनानुपश्यना, चित्तानुपश्यना आणि धर्मानुपश्यना. आणि ही स्मृती नकारात्मक स्वभाव जितक्या प्रमाणामध्ये आपण म्हणजे बदलायला म्हणजे कार्यरत राहतो, आपण त्याच्यावर वर्क करतो, नाही काय, आणि मित्रतेच्या धम्माच्या ह्या सगळ्या सानिध्यामधून आपण त्याच्यावर कार्य करत करत पुढे 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 वाटचाल करतो. आणि त्याचा शेवट कुठे होतो? तर बाबासाहेब म्हणतात की आपण प्रत्यक्ष अर्हंत म्हणजे मनोवस्थेमध्ये पोहोचतो, आपण सुगत होतो, नाही काय. इतकं मोठं सामर्थ्य हे कशामध्ये आहे? तर आपल्या सकारात्मकशील आणि ध्यानाच्या संतुलित आचरणामध्ये लपलेला आहे. आणि म्हणून याच्यासाठी अत्यंत महत्वाची जर कोणती बाब जी असेल तर ती म्हणजे नाही काय ओळखणे, स्वभाव ओळखणे. आणि यालाच धरून, या स्वभावाला धरूनच म्हणजे त्याला मी म्हणेल की वैशिष्ट्य काय आहे आपला कल्याण मित्र, नाही काय, समतल पातळीवर किंवा उच्च पातळीवर आपलं शरणगमन हे सखोल घेऊन जायला आपल्याला मदत होत असते. ही जी मित्रता जी आहे, ती कल्याण मित्रता, ती व्हर्टिकल असो किंवा हॉरिझॉन्टल असो, ती आपल्याला कशी असली पाहिजे? आपलं शरणगमन सखोलतेकडे घेऊन जायला म्हणजे मदत करणारी असली पाहिजे. आणि त्याला काही मर्यादा नाही आहे. कोणत्याही चांगल्या गोष्टीला मर्यादा नाही आहे, नाही काय. आणि ती कोणत्याही वयाच्या पातळीवर म्हणजे कार्यरत म्हणजे आपण करू शकतो. आता लक्षात घ्या, छोटस उदाहरण घ्या, ऐतिहासिक उदाहरण घ्या, अंगुलीमालाचं उदाहरण घ्या, नाही काय. अंगुलीमालाला म्हणजे शेवटची एक करंगडी पाहिजे होती, बरोबर. आणि शेवटच्या एक करंगडीच्या म्हणजे प्राप्तीसाठी त्याची भेट बुद्धासोबत होते, नाही काय. आता इतके म्हणजे असंख्य खून केलेला माणूस तो कोणत्या नकारात्मक अवस्थेमध्ये असेल हे लक्षात येऊ शकतं आपल्या. एवढ्या सखोल नकारात्मक मध्ये बुडून गेलेला, एक प्रकारे नरकामध्ये यातनेमध्ये असलेल्या मनुष्याला नाही काय बुद्ध काय उपदेश करतात? चांगल्याला मर्यादा नाही आहे, चांगल्याला मर्यादा नाही आहे, शरणगमनाला मर्यादा नाही आहे. शरणगमन म्हणजे चांगल्याचा विकास, नाही काय. आपल्यामध्ये जे काही चांगलं आहे त्याला बाहेर काढणे, मनुष्य म्हणून आपल्यामधील म्हणजे चांगुलपणा विकसित करणे. बुद्ध हेच शब्दप्रयोग वापरतात. बुद्ध आणि त्यांचा धम्म ह्या ग्रंथामध्ये ही अंगुलीमाला बद्दलची कथा सांगताना बाबासाहेब काय म्हणतात? बुद्ध त्याला म्हणाले, अरे अंगुलीमाला, तुझ्यामध्ये जे साधूपण आहे, तुझ्यामध्ये जे चांगलं आहे त्याला बाहेर येऊ दे. आणि त्याला स्वतः 6 महिनेपर्यंत सोबत ठेवलं, नाही काय. इतरांना भिक्षा मागून आणायसाठी सांगितलं. आणि 6 महिने सोबत ठेवून जेव्हा त्याच्याबद्दलची खात्री पटली की आता हा म्हणजे टणक झालेला आहे, कणखर झालेला आहे, हा आता काही घाबरणार नाही मृत्यूसाठी, हा आता भिणार नाही, ही खात्री तथागतांची झाल्यावर मग ते त्याला भिक्षेला पाठवतात, नाही काय. तर अशा प्रकारचं हे जे उदाहरण आहे. म्हणून सांगायचं तात्पर्य काय आहे? चांगुलपणाला, शरणगमनाला, माणसाचा विकास करण्याला, माणसाला बदलण्याला मर्यादा नाही आहे, वयाचं बंधन नाही आहे. ही गोष्ट आपल्याला म्हणजे लक्षात घेतली पाहिजे. आणि म्हणून त्याची अजून एक छटा जर लक्षात घ्यायची असेल तर सायकोलॉजिकल ज्या कंडिशनिंग असतात, आपल्या मानसिक म्हणजे संस्कार असतात, त्या आपल्याला त्याला मराठीमधून म्हणजे थोडस म्हणजे सांगायचं झालं, नाही काय, तर शिकून अंगवळणी पडलेला, कसं म्हटलेलं आहे? शिकून आपण शिकतो, नाही काय, आणि आपल्याला त्याची सवय झालेली असते आणि तसंच म्हणजे आहे असं आपण सत्य मानतो. अंगवळणी पडलेला, शिकून अंगवळणी पडलेला, मानसिक सवय झालेला. आणि म्हणून त्या प्रकारच्या अजागृतीमधून म्हणजे आपण वावरत राहतो, नाही काय. म्हणून सायकोलॉजिकल म्हणजे कंडिशनिंग ओळखणे, नाही का, आणि मित्रतेच्या माध्यमाने स्वतःला विकासाच्या दिशेनं घेऊन जाणे, या पद्धतीने म्हणजे कल्याण मित्रता आपली विकसित करणे. तर म्हणून मग सहजता आणि खुलेपणा पाहिजे.
माझ्या म्हणजे सायकोलॉजिकल म्हणजे कंडिशनिंग काय आहेत. आता होतं काय की सूक्ष्मतेने म्हणजे आता पाहायचं एक छोटंसं उदाहरण सांगतो मी तुम्हाला. सायकोलॉजिकल कशा कंडिशनिंग असतात. तर स्वतःच्या सायकोलॉजिकल कंडिशनिंग तपासणे आणि मित्रतेमध्ये म्हणजे स्वतःला त्याबद्दल व्यक्त करणे. तर एक उदाहरण आहे, माझे एक फार मित्र होते, ते आता म्हणजे हयात नाही आहेत, मरण पावले, पण ते मला सांगायचे म्हणे, अमृत सिद्धी, मी जर म्हणे कोणाला 5-10 हजार रुपये दिले ना म्हणे, उसने जरी दिले असतील किंवा दान म्हणून दिले असतील, कोणत्याही पद्धतीने मी पैसे दिले ना, तर त्या रात्री मला झोप येत नाही. काय म्हणतो तो, त्या रात्री मला झोप येत नाही. म्हणजे म्हणजे पैसे दिले तर पैशासोबत जी आसक्ती आहे नाही का, त्या आसक्तीमुळे दान म्हणा नाही तर कोणाला उसने दिलेलं म्हणा, ती रात्र मी झोपू शकत नाही. त्याच्यामधनं बाहेर पडायला मला 1.5-2 दिवस 3 दिवस जातात. तर कशी आहे म्हणजे मानसिक नाही काय, म्हणजे बुद्धीला पटते नाही काय, पण मानसिक स्तरावर कठीण असते नाही काय. तर या पद्धतीने त्या मित्राला फक्त पैसे दिल्यामुळे त्याची रात्रीची झोप हरवून जाईल. सायकोलॉजिकल कंडिशनिंग. तर म्हणून आपण बघायचं नाही काय, मित्रतेमध्ये काय महत्वाचं आहे नाही काय. अशा प्रकारे माझ्या सायकोलॉजिकल कोणत्या कंडिशनिंग आहेत ज्याच्यामधून मी म्हणजे वावरण्याचा म्हणजे प्रयत्न म्हणजे माझा सातत्याने होत राहतो. आणि या कंडिशनिंगला उर्गेन संरक्षितांनी इतकं भयंकर वाक्य म्हणजे म्हटलेलं आहे, जसं म्हणजे ही सायकोलॉजिकल कंडिशनिंग माणसाला कशा गुलामीमध्ये घेऊन जाते नाही काय. त्याच्याबद्दल उर्गेन संरक्षित काय म्हणाले आहेत, म्हणजे कुत्र्याला आपण प्रशिक्षण देतो की नाही म्हणे नाही काय, त्याला शिकवतो आपण. त्याला म्हटलं हा इथे बस, तर तो तिथे बसतो. त्याला म्हटलं चल माझ्यासोबत चल, तर तो माझ्यासोबत येतो. त्याला म्हटलं की नाही हे आता पोळी खा, तर तो खायला सुरुवात करतो. बरोबर आहे. तर अगदी म्हणजे संरक्षित काय म्हणतात, म्हणजे कुत्र्याला जसं ट्रेनिंग देतो इथे बस उठ, हे सायकोलॉजिकल कंडिशनिंग आपल्यासोबत असं घडवत असते नाही काय. आपल्याला त्याच्या बाहेर पडता येत नाही. आणि म्हणून म्हणजे धम्माचं सानिध्य, कल्याण मित्रता संपूर्ण धम्म यासाठी म्हटलेलं आहे की संपूर्ण जीवन याच्यासाठी समर्पित केलं तरी कमी आहे नाही काय. आणि म्हणून त्या सखोलतेमधून आपण म्हणजे स्वतःच्या जीवनाकडे पाहायचं. आता बघा काय होते, आपण आपली माणसं कॉर्पोरेट सेक्टरमध्ये कामाला जातात, प्रायव्हेटमध्ये नाही तर सरकारी कर्मचारी असतात. आता जसं एखादा अधिकारी आहे नाही काय, एखादा अधिकारी आहे, ऑफिसर आहे, तर त्याला टेबलवर घंटी असते बघा, ते घंटी वाजवणे आणि चपराशाला बोलवणे. आता 35 वर्ष त्याने घंटी वाजवली आणि चपराशाला बोलवलं नाही काय, तर ती सवय नाही झाली का त्याला सायकोलॉजिकल. आणि तो मग आपल्या शिबिरात येतो, तर मग शिबिरातही त्याला काय होते, घंटी वाजवणं, ए चल रे माझ्यासाठी ताट वाढ नाही का. तर अशा पद्धतीने आपली सायकोलॉजिकल म्हणजे कंडिशनिंग म्हणजे ज्या व्यवसायामध्ये असतो, ज्या प्रोफेशन मध्ये असतो आणि त्याचबरोबर जातीय आपली मानसिकता असते. एखाद्या जातीमधून एखाद्या विशिष्ट संस्कारामधून आपण म्हणजे विकसित झालेलो होतो, म्हणजे पुढे आलेलो असतो, आपला विकास झालेला असतो. तर अशा पद्धतीने म्हणजे सूक्ष्मपणे आपल्याला आपल्या सायकोलॉजिकल कंडिशनिंग पाहता आला पाहिजे. आणि ह्या सगळ्यांसाठी मग कल्याण मित्रतेचं म्हणजे वैशिष्ट्य म्हणजे ज्याला म्हणूया शीलाचं प्रभावीपणे आपण आचरण करतो का काय. काय मित्रतेमध्ये काय महत्वाचं आहे, एक दुसऱ्याला प्रेरणा कशी द्यायची आहे, एक दुसऱ्याचा उत्साह कसा वाढवायचा आहे. तर आपण म्हणजे प्रभावीपणे शीलाचं आचरण करतो का, आणि त्या प्रकारे इतरांना पण आपण म्हणजे उत्साह वाढवण्यासाठी मदत करतो का. इथे अत्यंत महत्वाचं तत्व सुद्धा आपल्याला कळलं पाहिजे, लक्षात घेतलं पाहिजे. आणि ते म्हणजे धम्माचं प्रयोजन काय नाही काय. तत्व बाबासाहेबांनी बुद्धांनी अतिशय सुंदर पद्धतीने मांडणी केलेली आहे. तत्व काय आहे, धम्म सर्वप्रथम तुम्हाला वैयक्तिक पातळीवर जबाबदार बनवतो. कल्याण मित्रता संपूर्ण धम्म आहे नाही का. तर धम्म हा तुम्हाला वैयक्तिक पातळीवर सगळ्यात प्रथम जबाबदार बनवतो.
तर मग याच्याविषयी चिंतन केलं पाहिजे की मी वैयक्तिक पातळीवर म्हणजे जबाबदार किती प्रमाणामध्ये म्हणजे झालेलो आहे. मी इतरांसाठी धम्म आचरण करण्यासाठी आलेलो नाही. मी समाजामध्ये पद मिळावं, प्रतिष्ठा मिळावी, बघा बाबा, नाही काय, हा म्हणजे माणूस बरोबर, नाही काय, एखाद्या माणसाला विचारलं, नाही काय, रोज माझा एक मित्र आहे, तो रोज सकाळी आहे ना 7 वाजता मला भेटायचा, ते इथे कपाळाला म्हणजे अष्टगंध लावून यायचा. तर एकदा मी त्याला विचारलं, अरे मित्रा, हे सकाळी सकाळी 7 वाजता अष्टगंध लावून कुठून येतो, नाही काय. तर तो म्हणे, माझा म्हणजे प्रयत्न हा असतो म्हणे की रोज सकाळी 6:30 वाजता बुद्धविहारात जाणे, त्रिशरण पंचशील म्हणणे, आणि तिथे अष्टगंध ठेवलं असतं, ते अष्टगंध लावणे आणि तिथून बाहेर पडणे, म्हणजे व्यवहार करायला, व्यवसाय करायला. म्हणे त्रिशरण पंचशील म्हटलं आणि अष्टगंध लावलं तर आपला दिवस म्हणजे चांगला जाणार, नाही काय, या भावनेनं मी बाहेर पडतो. आणि मग व्यवहार कशाचा करतो, नाही काय, व्यवहारामध्ये कुणाशी अपशब्द बोलतो, कुणाशी भांडण करतो, कुणाला शिवी पण देतो. अरे म्हटलं, रोज अष्टगंध लावल्याने हे बदलेल का? आहे ना. म्हणजे परिस्थिती कशी झाली बघा. आपल्या धम्म आचरणाची परिस्थिती ही अशी कर्मकांडामध्ये परिवर्तित होते, नाही काय. आणि म्हणून इतरांकरिता, समाजामध्ये दाखवण्याकरिता, नाही काय, अष्टगंध लावून मी चांगला माणूस आहे, मी सज्जन माणूस आहे, नाही काय, मी रोज ध्यान करतो, याच्यासाठी मी आलेलो नाही आहे. मी वैयक्तिक जबाबदारी घेण्यासाठी आलेलो आहे. मी माझ्या स्वतःच्या वैयक्तिक चांगला माणूस बनण्याच्या साठी मी आलेलो आहे. म्हणून म्हणजे त्रिरत्न बौद्ध महासंघाच्या प्रशिक्षणामधून मी स्वतःचा विकास करण्यासाठी आलेलो आहे. आणि म्हणून मी स्वतः किती वैयक्तिक पातळीवर जबाबदार झालेलो आहे, याचं सातत्याने चिंतन करणे. धम्माचं प्रयोजन काय आहे, तर म्हणजे व्यक्तिगत जबाबदारी. माणसाला शरीरासोबत मन प्राप्त झालेलं आहे, त्या मनाला शुद्ध बनवणे, त्या मनाला विकसित करणे, त्या मनाला सुसंस्कारित करणे, ही कोणाची जबाबदारी आहे? ही व्यक्तिगत जबाबदारी आहे. आणि म्हणून शरणगमन, नाही काय, शिलाचं आचरण हे अतिशय सखोल घेऊन जाण्यासाठी या प्रकारचा दृष्टिकोन विकसित होण्याची गरज आहे. मी स्वतःसाठी आलेलो आहे, मी स्वतःच्या शिलाचरणासाठी आलेलो आहे, नाही काय. माझा आदर्श म्हणजे, नाही काय, शील आहे. शिलाचं सखोलपणे आचरण करणार तर मात्र त्याचा परिणाम काय होईल, नव समाजाच्या निर्मितीमध्ये होईल. बरोबर आहे. नव समाजाची निर्मिती आम्ही कशी घेतलेली आहे, उलट घेतलेली आहे, नाही काय. आम्ही सगळे शिकवतो, नाही काय, समाजाला शिकवतो, लोकांना शिकवतो, नाही काय, बाबासाहेब शिकवतो, आणि काय विचारतो, समाज बदलला पाहिजे, तुम्ही बदलले पाहिजे, पण वैयक्तिक जबाबदारी घेऊन मी बदललो पाहिजे, याच्यासाठी आज मी कमी पडतो, नाही काय. म्हणून नवसमाजाची निर्मिती ही अवलंबून आहे स्वतःच्या व्यक्तिगत जबाबदारीवर. स्वतः व्यक्तिगत जेवढी सखोल आचरणाची, शिलाची कमिटमेंट, शिलासोबत प्रतिज्ञाबद्धता आपण स्वीकारू, तेवढ्या प्रमाणामध्ये नवसमाजाच्या निर्मितीमध्ये आपण योगदान देऊ. तर कल्याण मित्रता संपूर्ण धम्म आहे, तो या पद्धतीने म्हणजे स्वतःमध्ये बदल घडवून आणत असतो आणि समाजामध्ये सुद्धा बदल घडवून आणत असतो. आणि म्हणून याच्यामधला एक शेवटचा भाग म्हणून आजच्या प्रबोधनाला धरून मला सांगावासा वाटतो, आणि तो म्हणजे आपलं सगळं म्हणजे हे जे आहे मैत्री मार्गाने चालत असते. कल्याण मित्रतेचं अतिशय म्हणजे सुंदर असं, प्रभावी असं म्हणजे अंतरंग म्हणजे जे आहे ते म्हणजे मैत्री मार्ग. सगळ्या गोष्टी म्हणजे मैत्री मार्गाने म्हणजे आपण पार पाडल्या पाहिजेत. मैत्री मार्गाशिवाय म्हणजे आपण हे म्हणजे करू शकत नाही. आणि म्हणून सातत्याने आपण म्हणजे आपल्या वागण्याकडे, व्यवहाराकडे, बोलण्याकडे, नाही काय, मैत्री म्हणजे आहे का, नाही काय, मैत्रीचं आचरणामधून हे सगळं घडते का. कारण कसं आहे बघा, सूक्ष्मतेने पाहण्याचा प्रयत्न करा. पानाती पाता वेरमणी सिक्खापदम समाधी आम्ही, हे पहिलं शील आहे. आणि शिकवण कशी आहे,
शिकवण कशी आहे? पहिलं शील तुटलं तर चारही शील तुटतात. बरोबर आहे? रचना बघा, शृंखला बघा कशी आहे. पहिलं शील तुटलं तर चारही शील तुटतात. आणि म्हणून मैत्री मार्ग, पहिल्या शीलाचं मैत्रीपूर्ण कर्म करून मी माझे शरीर शुद्ध करतो, नाही काय? संपूर्ण संघ, संपूर्ण धम्म आचरण, संपूर्ण आपला व्यवहार हा मैत्री पद्धतीने, मैत्री मार्गाने म्हणजे कसा होईल, नाही काय, याच्याबद्दल सातत्याने जागृती निर्माण केली पाहिजे आपण. तर आपली मित्रता जी आहे अतिशय उच्च पातळीवर विकसित म्हणजे झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून तथागतांनी काय केलं, नाही काय, आपल्या जीवनामध्ये सगळ्यात जास्त वर्चस्व गाजवणारी कोणती गोष्ट असेल तर ती म्हणजे, नाही काय, नकारात्मक भावना जी पाहिली ती म्हणजे द्वेष होय, नाही काय? आणि म्हणून द्वेषाच्या विपरीत मैत्रीचा विकास करणे. आणि म्हणून याच्यासाठी तथागतांनी शील म्हणजे पालनासाठी जी रचना केलेली आहे दसशिलामध्ये आपण पाहतो, तर आपल्याला वाणीचे काय दिलेले आहेत? 4 शील दिलेले आहेत, नाही काय? मी सत्य बोलेन, मी म्हणजे प्रिय वाणीचा उपयोग करेन. माझी वाणी कशी असली पाहिजे? ऐकण्यासाठी मधुर असली पाहिजे, नाही काय? ऐकण्यासाठी आनंद देणारी असली पाहिजे. आणि तिसरं शील काय आहे मग वाणीचं, नाही काय? उपयुक्त. माझे शब्दप्रयोग कसे असले पाहिजे? योग्य असले पाहिजे, उचित असले पाहिजे. आणि चौथा आहे म्हणजे कसल्याही प्रकारची म्हणजे व्यर्थ बडबड करणार नाही, निंदाजनक मी बोलणार नाही. तर कसं बोलेल मी? सामंजस्यपूर्ण. माझ्या बोलण्यामुळे सुसंवाद निर्माण होईल. बंधू आणि भगिनींनो, तुम्ही सांगा, मी या 4 वाणीच्या शीलाचं माझ्या जीवनामध्ये प्रतिज्ञाबद्ध पद्धतीने वागायला शिकलो, तर या प्रकारची वाणीच्या शीलाची म्हणजे सखोल प्रतिज्ञाबद्धता तुमच्या घरामध्ये, ज्याला आपण खऱ्या अर्थाने म्हणजे स्वर्ग म्हणतो ना, म्हणजे आनंद आणि सुख, नाही काय, हे तुमच्या घरामध्ये उतरेल. शांती ही तुमच्या घरामध्ये प्रवेश करेल. हे वाणीचे शील आम्ही समाजामध्ये, कुटुंबामध्ये, संघामध्ये, आपल्या मित्रांमध्ये सगळ्या ठिकाणी ह्या वाणीच्या शीलाचा म्हणजे प्रभावीपणे जर आचरण करायचं शिकलो, तर सगळ्या प्रकारचं सुख हे आमच्या म्हणजे चरणी येणार, आमच्या घरात येणार. आम्ही सुखाच्या पाठीमागे नाही धावणार, नाही काय? मित्रता, धम्माची मित्रता, नाही काय, ही अशा पद्धतीची इतकी उच्च पातळीवर म्हणजे तुम्हाला घेऊन जाणारी आहे. आणि म्हणून हे मैत्री मार्गाचं वैशिष्ट्य हे कल्याण मित्रतेचं वैशिष्ट्य आहे. कल्याण मित्रता कशी असते? तर ही तुम्हाला या पद्धतीने म्हणजे मैत्री मार्गावर चालण्यासाठी प्रेरणा देणारी असते. म्हणून आपलं म्हणजे जीवन, आपला व्यवहार मैत्री मार्गाने प्रभावित आहे का? माझी वाणी कशी आहे? त्याच्यावर सूक्ष्मतेने चिंतन करण्याची आवश्यकता आहे. कुटुंबामध्ये आनंद निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. पती पत्नीमध्ये, नाही काय, मित्र चॅप्टर मध्ये, नाही काय, कुठेही तुम्ही व्यवहार करा, नाही काय, तुमची वाणी जर मधुर असेल, तुमच्या वाणीमध्ये जर उपयुक्त शब्द असतील, तुमच्या वाणीमधून जर सामंजस्य निर्माण होत असेल, तर तुमचं धार्मिक आचरण हे अतिशय सूक्ष्म पातळीवर सखोलतेच्या दिशेत जात आहे, असा तुमच्या जीवनाला तुम्ही अर्थ प्राप्त करून देऊ शकता. अशा पद्धतीने म्हणजे कल्याण मित्रतेचे अजून भरपूर वैशिष्ट्य आहेत बंधू आणि भगिनींनो. जवळपास माझ्याकडे लिहिलेले हे म्हणजे 10 वैशिष्ट्य आहेत. तर त्याच्यापैकी काही वैशिष्ट्य म्हणजे ठळकपणे म्हणजे प्रवचनामध्ये मी गुंफण्याचा प्रयत्न म्हणजे केलेला आहे. तर या सगळ्या गोष्टी कशा आहेत? मानसिक आहेत. आणि म्हणून तथागत काय म्हणतात, की अनुभवी लोकांसोबत राहणे. कल्याण मित्रता म्हणजे कसं आहे? महामंगल सूत्रामध्ये याचा समावेश करतात. महामंगल काय आहे? नाही काय? महा म्हणजे सर्वश्रेष्ठ. मंगल काय आहे? नाही काय? तर त्याला म्हटलेलं आहे, 2 मंगलांची मी आठवण करतो. अनुकूल प्रदेशात म्हणजे वास्तव्य करणे. नाही काय? आपल्याकडे अनुकूल प्रदेश म्हणजे कोणता आहे? नाही काय? आपली मित्रता विकसित करायची आपल्याला आणि उच्च पातळीवर आपली मित्रता घेऊन जायची आहे. तर अनुकूल प्रदेश म्हणजे धम्माचं सानिध्य तुम्हाला जिथे जिथे मिळेल. प्रवचन असेल, धम्माचा सहवास आहे. मित्र चॅप्टर असेल, धम्माचा सहवास आहे. एखाद्या धम्मचारी सोबत संपर्क असेल, धम्माचा सहवास आहे.
या पद्धतीने धम्माचा सहवास, धम्माचं सानिध्य ज्या ज्या पद्धतीने तुम्हाला मिळवता येण्यासारखं असेल ते म्हणजे अनुकूल प्रदेशात वास्तव्य करणे, हे महामंगल सांगितलेलं आहे. आणि याला तथागत काय म्हणतात, म्हणजे ज्याला 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 आपण म्हणजे स्कॉलरशिप म्हणतो की नाही, याला फेलोशिप म्हणतात, नाही काय, स्पिरिच्युअल फेलोशिप, नाही काय. तर स्पिरिच्युअल फेलोशिप म्हणजे सहवास, सानिध्य, नाही काय, धम्माचं सानिध्य हे आपल्याला मित्रता विकसित करण्यासाठी अशा पद्धतीने मदत करत असते, प्रेरणा देते, उत्साह देते, आपली निराशा संपून जाते, एक नव चैतन्य निर्माण होते, नाही का, एक नवा उत्साह निर्माण होतो. आणि त्यामध्ये दुसरं महामंगलाची मी आठवण करून आजचं प्रबोधन संपवतो कल्याण मित्रतेच्या वैशिष्ट्यांबद्दल. तर ते म्हणजे काय आहे, तथागत महामंगल सूत्रामध्ये काय म्हणतात, सुभासिताचे या वाचा. कसं म्हटलेलं आहे, सुभासिताचे या वाचा, म्हणजे वाणी कशी असली पाहिजे, सुभाषित, नाही काय, भिंतीवर आपण लिहून ठेवतो, नाही काय, सुभाषित, नाही काय, जे भिंतीवर लिहून ठेवण्यासाठी सर्वांसाठी युनिव्हर्सल, वैश्विक, सर्व मानवांसाठी जे मदत करणारं आहे, अशा प्रकारची वाणी सुभासिताचे वाचा. आणि म्हणून 4 शील दिलेले आहेत. हे 2 म्हणजे वाणीचं शील आणि अनुकूल प्रदेशातील वास्तव्य, ह्या 2 महामंगलासाठी पण आपण प्रतिज्ञाबद्ध झालो तर आपली मित्रता जी आहे सर्व पातळीवर अतिशय उच्च म्हणजे पातळीवर गेल्याशिवाय राहणार नाही. आणि खऱ्या अर्थाने कल्याण मित्रता संपूर्ण धम्म आहे, हे पण आपण म्हणजे वैयक्तिक पातळीवर आणि सामाजिक पातळीवर म्हणजे आचरणात आणतो आहोत, असा अर्थ म्हणजे आपल्या स्वतःच्या धम्म जीवनाला आपल्याला म्हणजे देता येईल. तर मला वाटतं की इथे मी थांबावं. जवळपास 1 तास म्हणजे झाला असेल माझ्या बोलण्याला. बहुतेक 55 मिनिटं किंवा तासभर झाला असेल. आपण सर्वांनी शांततेने ऐकून घेतलं त्याबद्दल आपणा सर्वांना पुण्यानुमोदन करतो, आभार व्यक्त करतो. जय भीम, नमो बुद्धाय.